नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी इंग्रजी मीडियम 1.3 गजू द बफेलो. गजू हे म्हशीचं नाव आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. लेट कनेक्ट. डू यू हॅव पेट ॲनिमल? तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत का? त्या पाळीव प्राणी असेल त्याचं नाव काय? आणि तुमच्या घरी मांजर, कुत्रा, ससा काय जण ठेवतात, त्याचं नाव काय? नेम सम डॉमेस्टिक अँड वाईल्ड ॲनिमल्स. आणि तुम्हाला जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी म्हणजे जे घराच्या जवळ असतात त्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. लिसन अँड रीड. लिसन अँड रीड. प्रिया, अमर अँड जेम्स लाइव्ड इन अ स्मॉल विलेज. प्रिया, अमर, जेम्स हे छोट्या गावामध्ये राहत होते. गजू द बफेलो वॉज देअर गुड फ्रेंड. गजू जो म्हैस होता, जी म्हैस होती ती त्यांचा चांगला मित्र होता. दे यूज टू प्ले विथ गजू अँड गिव्ह हॅड टू इट. ते काय करायचे, त्याच्यासोबत खेळायचे आणि त्याला खायला गवत द्यायचे. वन नाईट रेन हेवीली. एके रात्री काय झालं, पाऊस जोराने पडला. बाय द मॉर्निंग द रेन हॅज स्टॉप. देअर वॉज मडी वॉटर एव्हरीवेअर. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा त्यांनी बघितलं की सगळीकडे मडी वॉटर आहे. काय सगळीकडे मडी वॉटर, चिखल, सगळे चिखल चिखल झालेला आहे. पाऊस थांबल्यावर सकाळी त्यांनी बघितलं. प्रिया, अमर, जेम्स सेल्ड अ पेपर बोट्स इन पडल्स. दे केम टू प्ले विथ गजू. ते नंतर त्यांनी पेपर बोट बनवल्या, म्हणजे कागदाच्या होड्या बनवल्या आणि ते त्या पाण्यामध्ये टाकायला लागले. दे कम विथ प्ले विथ गजू. आणि ते गजू त्या बफेलो होता त्यासोबत ते खेळायला लागले. गजू वॉज हॅप्पी अँड स्टार्टेड डान्सिंग इन द मड. गजू काय झाला, त्याच्यासोबत खुश झाला आणि तो चिखलामध्ये काय केलं, डान्स करायला लागला. स्प्लॅश स्प्लॅश. द मडी वॉटर गॉट स्प्लॅश ऑन एव्हरीवन. आणि ते चिखलाचं पाणी होतं सगळ्यांच्या अंगावर काय झालं, ते बघा कसं उडालेलं आहे, ते उडालं. ओ नो, आवर क्लोज गॉट डर्टी सेड प्रिया. अरे यार, माझं काय झालं, आमचे कपडे माखले, घाण झाले. वी नीड टू टेक बाथ अदरवाईज आई विल स्कोल्ड अस सेड अमर. आता आपल्याला आंघोळ करायला लागत नाही तर आई आपल्यावर काय करेल, ओरडेल. लेट अस गो टू रिव्हर सेड जेम्स. कम ऑन गजू, आय विल गिव्ह यू बाथ सेड अमर. बट गजू डिड नॉट वॉन्ट टू टेक अ बाथ. काय आलं, चला आपण नदीकडे जाऊया. कम ऑन गजू. आणि चला गजू चल आमच्यासोबत, चल, आय विल गिव्ह यू बाथ. तर असा अमर म्हणाला त्याला की चल आपण बाथ घेऊया, म्हणजे आंघोळ करूया. बट गजू डिड नॉट वॉन्ट टू टेक बाथ. पण गजूला आंघोळ करायची नव्हती. सो इट्स रॅन अवे. वेअर इज गजू. गजूला आंघोळ करायची नव्हती म्हणून तो पळून गेला. मग सगळी त्याला शोधायला लागले, वेअर इज गजू. ते गजूला शोधायला लागले. आज प्रिया. प्रिया बोलली गजू कुठे आहे. देअर इज बिहाइंड द ट्री सेड अमर. तो बघा झाडाच्या मागे लपला आहे. वेन दे रिच नियर द ट्री गजू वॉज नॉट देअर. पण ते झाडाजवळ गेले तेव्हा गजू नव्हता. मग ते गजूला शोधायला गावमध्ये गेले. हॅव यू सीन गजू द बफेलो आज अमर टू ग्रीन गॉसर. जो फळ विक्रेता होता त्याला विचारलं, तुम्ही गजूला पाहिलं का. इज राईट बिहाइंड द वॉल रिप्लाइड ग्रीन गॉवर. मग ते बोलले की त्या काळ्या दगडांच्या मागे आहे. द चिल्ड्रन वेअर अनहॅपी टर्न बॅक टू रिव्हर अँड सॅट ऑन द रॉक सॅडली. ते झाडांच्या मागे गेले, दगडाच्या इथे गेले आणि दगडावर बसले. सडनली द रॉक मूव्ह डूम डूम. नंतर काय झालं, ते रॉक म्हणजे दगड होता तो अचानक हालायला लागला. ऑल फेल इन टू द रिव्हर. आणि सगळे पाण्यामध्ये पडले. इट वॉज नॉट रॉक, इट वॉज गजू हिडन इन द रवर. आणि त्यांना समजलं की तो गजू नव्हता, तो गजू पाण्यामध्ये लपलेला होता, तो दगड नव्हता, गजू लपलेला होता, तो हल्ला म्हणून ते सगळे काय झाले, पाण्यामध्ये पडले. गजू केम आउट द रिव्हर अँड चिल्ड्रन केम आउट टू. गजू रिव्हरमधून बाहेर आला आणि ते मुलं होते ते पण बाहेर आले. नाऊ नो वन नीडेड टू टेक बाथ. ते सगळे पाण्यामध्ये पडले म्हणजे त्याला आंघोळीची गरज होती का, तर नाही. नो वन मडी ऑल लाफ मेरिली. आणि कोणीच नो वन मडी म्हणजे कोणी चिखलाने मारले, सगळे मेलेले म्हणजे लाभ मेले. ते सगळे खुशीने काय झाले, हसायला लागले. आता जे क्वेश्चन आन्सर आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि तुम्हाला हे लिहायचे आहेत. अशा प्रकारे गजू द बफेलो हा धडा आपला शिकून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.